नाही, पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची माय मी पाहतो तुम्हाला त्रास देणार आहे. अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि मग इकडं नातं. आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेल. मंडळी, ही भाषा ऐकलीत? हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, आणि त्यांचा हा राग आहे सत्तेत सोबत असलेल्या त्यांच्याच मित्र पक्षावर. चिखली मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना संजय गायकवाड यांनी हे विधान केलंय. आणि चिखली मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे साताऱ्यातलं प्रकरण ताजच असताना संजय गायकवाड यांच्या या भाषणाची जरा जास्त चर्चा होते. पण गायकवाड का भडकले, सेना भाजपमध्ये खटके का उडतायत, हेच जरा खोलात जाऊन समजून घेऊ. एकीकडे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान झालेला राडा महाराष्ट्रानं पाहिला. थेट मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनीच आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याचं अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर वातावरण आधीच तापलेलं होतं. हे सदस्य मतदानाला वेळेवर पोहोचू नयेत यासाठी अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करत शंभूराज देसाईंनी स्वतःच्याच गाडीत बसून या सदस्यांना थेट जिल्हा परिषदेच्या आवारात आणलं होतं. यावेळी तिथं शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आमने सामने आल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात पोलिसांकडून जो बळाचा वापर झाला, त्यामध्ये थेट मंत्री शंभूराज देसाईंनाच मारहाण झाल्याचा आरोप केला गेलाय. यावरून सभागृहातही वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं होतं. हे सगळं असतानाच आता संजय गायकवाड यांच्या या भाषणाची चर्चा होते. बुलढाण्यामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेनेच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. इथं बोलताना संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चिखली मतदारसंघात कसा त्रास दिला जातोय हे सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांबद्दल बोलताना भाषेची मर्यादा ओलांडल्याचंही दिसलंय. संजय गायकवाड नेमकं काय म्हणालेत हे एकदा तुम्हीच ऐका. आणि म्हणून चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्रपक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधी लक्ष घातलं नाही. आता बाकी गोष्टी तर मी ज्यावेळेला तुमच्या मतदारसंघात भाषण होईल तेव्हा आता सगळ्यांना कळलंच मी काय बोलणार आहे. आज तो विषय मी काही बोलत नाही, कारण आपल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि छळ किती करायचा कार्यकर्त्यांचा. आता हा राहुल इतका छळ, म्हणजे आपला मनोज, म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे. पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची माय पाहतो तुम्हाला त्रास देणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघात सध्या भाजपच्या श्वेता महाले या आमदार आहेत. भाजप आणि शिवसेनेतले स्थानिक वाद हे नवे नाहीयेत, पण सध्या मित्रपक्षांकडूनच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कसा त्रास दिला जातोय ही खदखद यावेळी संजय गायकवाड यांनी बोलून दाखवली. पुढे याच भाषणात गायकवाडांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेरही दिलाय. कारण शेवटी ज्या वेळेला एखादी सत्ता आपल्याला मिळत असते तर सत्तेचा उपयोग हा सेवेकरता करायचा असतो, सत्तेची मस्ती अंगामध्ये येऊ द्यायची नसते. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आता मी पण आमदार आहे, तुम्ही अख्ख्या बुलढाण्यात फिरा, तुम्हाला एक अधिकारी किंवा एक कर्मचारी असं म्हणणार नाही की संजय गायकवाड आमदारांचा आम्हाला जरासा सुद्धा त्रास आहे. एकूणच आधी साताऱ्यात झालेलं प्रकरण असो व आता गायकवाडांनी केलेलं हे विधान, सत्तेत सोबत असलेल्या महायुतीतल्या या दोन्ही पक्षांमध्ये असे वाद हे कायम सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे बडे नेते काय भूमिका घेणार यावर पुढची दिशा ठरणार आहे. पण तुम्हाला या सर्व वादांबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.